आणि मुळात चित्रा वाघनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं, त्या मुलीनं या फारमध्ये सांगितलं. त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला, माझ्या कुटुंबावर काय आला, माझ्या आईवर, बायकोवर, बहिणीवर काय प्रसंग आला ना, हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही, मला माहिती आहे. एखाद्याच्यावर खोटा गुन्हा ज्यावेळेला दाखल होतो ना, तो पण बलात्कारासारखा, त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना, ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव होईल. आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो. मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही, पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करते ना, हिला जी भाषा कळते तीच मी बोलतो. आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो. शेवटी आम्ही काय भोगलं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं तिला जी भाषा कळते ना तीच मी बोलतो. आणि शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते, हिच्या तोंडात ही भाषा शोभते का? त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते? भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का? मग तिची भाषा सभ्यपणाची आहे, तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टी दिला. प्रसादलाच म्हणतात की त्यांच्याबद्दल काय शब्द वापरले, राणे काय बोलतोय, पडळकर काय बोलतात, ही विचित्रबाई काय बोलते, हे बघा ना तुम्ही. महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केलाय, कोण महाराष्ट्रात आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या, ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले. पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली. त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना? त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही? झोपला होता? तुमच्या कानात काय गोळे गेले होते? आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलताय? तुमच्या मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडवायचा प्रयत्न. अहो, मी भूमिकेवर ठामच असतो. मी महाराष्ट्रात अजून सांगतो, एकाही महिलांच्या नेत्याच्याबद्दल बोलत नाही. फक्त ही लाचखोर नवऱ्याची सुपारी बाजू ऐकू, हिने माझ्याबद्दल केलेलं आहे, मी भोगलेलं आहे ते सगळं. त्यामुळे मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर काय बितलेली. त्यामुळे हिला जी भाषा कळते, हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं, सगळ्याला काही पण बोलायचं. हिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोलला.